नमस्कार विद्यार्थी मित्र हो. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत बीकॉम भाग 2 आणि बीए भाग 3 या दोन वर्गांमधील बीकॉम भाग 2च्या सेमिस्टर 4 मधील स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या विषयातील चौथं युनिट जे आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. त्याचप्रमाणे बीए भाग 3 मधील देखील विद्यार्थ्यांकरिता आंतरराष्ट्रीय व्यापार हा एक स्वतंत्र पेपर आहे. त्याचा दुसरा भाग आपण सेमिस्टर 6 मध्ये अभ्यासत आहोत. या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विविध संकल्पना, आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होण्याची कारणे, अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांच्यातील फरक आणि साम्य, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराची काही खास मूलभूत वैशिष्ट्ये हा भाग अभ्यासलेला आहे. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापार का निर्माण होतो या संदर्भातले डेव्हिड रिकार्डो यांचा तुलनात्मक वेळाचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत आणि आधुनिक व्यापाराचा सिद्धांत किंवा दुर्मिळतेचा किंवा विपुलतेचा सिद्धांत हे दोन भाग आपण अभ्यासलेले आहेत. आजच्या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापार हा भाग अभ्यासत असताना आंतरराष्ट्रीय व्यापारातील जी येणी देणी निर्माण होतात किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जी आपण आयात करत असतो त्या आयातीचा मोबदला आपल्याला पैशाच्या रूपामध्ये द्यावा लागतो. त्याचप्रमाणे आपण विविध देशांना आपल्या देशातील उत्पादित वस्तू निर्यात करत असतो. त्या निर्यात वस्तूंच्या पासून काही पैशाच्या स्वरूपात येणी निर्माण होतात. तेव्हा या येणी आणि देण्याचा म्हणजे आयात मूल्याचा आणि निर्यात मूल्याचा आपल्याला जो काही एकत्रित जमा खर्च मांडावा लागतो, एकत्रित एक हिशेब पत्रक तयार करावं लागतं. त्या जमा खर्चाला किंवा हिशेब पत्रकाला आपण ताळेबंद असं म्हणतो. आणि हा ताळेबंद 1 वर्षाच्या कालावधीत ज्या भागामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात मांडला जातो त्या भागाला आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा व्यवहार तोल अशा पद्धतीचं नाव आपण देणार आहोत. व्यवहार तोल आणि व्यवहार तोलाला इंग्रजीत आपण बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणणार आहोत. आणि याच भागातील एक पहिला टप्पा किंवा व्यवहार तोलाचा एक पहिला भाग म्हणून आपण व्यापार तोल ही एक संकल्पना अभ्यासणार आहोत. इथं आपल्याला व्यवहार तोलातील व्यापार तोल आणि पुन्हा व्यवहार तोल अशा दोन संकल्पना अभ्यासावायच्या आहेत. त्यातली व्यापार तोल याचा अर्थ असा आहे, त्याला इंग्रजीत आपण बॅलन्स ऑफ ट्रेड असं म्हणणार आहोत. म्हणजेच त्याला आपण BOT असं म्हणणार आहोत, बॅलन्स ऑफ ट्रेड. या व्यापार तोलाचा अर्थ असा आहे की एखाद्या देशाने 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये दृश्य वस्तूंच्या स्वरूपात आयात केलेल्या वस्तूंचं मूल्य आणि त्याचबरोबर आपल्या देशाने दृश्य वस्तूंची जी काही परदेशात निर्यात केली असेल त्या निर्यातीचं मूल्य यांचं जो हिशेब पत्रक मांडला जातो त्या हिशेब पत्रकाला आपण व्यापार तोल असं नाव देणार आहोत. म्हणजे पहा विद्यार्थी मित्र हो, व्यापार तोलामध्ये आपल्याला फक्त दृश्य वस्तूंचाच व्यापार विचारात घ्यावयाचा आहे. दृश्य वस्तू याचा अर्थ असा, ज्या वस्तू डोळ्यांनी दिसतात अशा वस्तूंच्या, जड वस्तूंच्या संदर्भातीलच व्यापाराचा विचार आपल्याला या टप्प्यामध्ये करावयाचा आहे. म्हणजे यामध्ये आपण अन्नधान्यांची आयात करत असू, अन्नधान्यांची निर्यात करत असू, सोने चांदी सारख्या वस्तूंची आयात निर्यात करत असू, कपडे असतील, मासे असतील, काजूगर असेल, अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची दृश्य स्वरूपात प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणाऱ्या वस्तूंच्या स्वरूपात जी निर्यात केली जाते किंवा आयात केली जाते त्या आयातीचं मूल्य आणि निर्यातीचं मूल्य एकत्रित विचार करण्याच्या हिशेब पत्रकाच्या पद्धतीला आपल्याला व्यापार तोल असं म्हणावयाचं आहे.
या व्यापार तोलामध्ये दृश्य वस्तूंचाच विचार केला जातो, एवढा भाग आपण लक्षात ठेवावयाचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गाळलेली जागा तयार होईल ती अशी आहे पहा की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फक्त आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यापार तोलामध्ये टिंबा वस्तूंचा समावेश होतो, तेव्हा त्यामध्ये दृश्य वस्तूंचाच समावेश होतो असं त्याचं उत्तर असेल. किंवा फक्त दृश्य वस्तूंचा व्यापार ज्यामध्ये केला जातो त्याला टिंबा म्हणतात, तर त्याचं उत्तर असेल व्यापार तोल होय. या व्यापार तोलाच्या पुन्हा 3 संकल्पना आपल्याला सांगता येतील. म्हणजे व्यापार तोलाच्या 3 संकल्पना त्या आपल्याला मांडावयाच्या आहेत. या संकल्पनांना इंग्रजीत आपल्याला कन्सेप्ट असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड्स कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी अभ्यासावयाच्या आहेत. या विद्यार्थी मित्र हो 3 संकल्पना असतील. त्यातली पहिली संकल्पना म्हणजे समतोलित व्यापार शेष अशा नावाचा पहिला भाग असेल. समतोलित व्यापार शेष याचा अर्थ असा, या ज्या दृश्य वस्तूंचा व्यापार आपण करणार आहोत, समजा या दृश्य वस्तूंचं आयात मूल्य म्हणजे आपण आयात केलेली आहे, त्या आयातीचं मूल्य समजा 10,000 कोटी रुपये आहे आणि समजा आमचा देश काही वस्तूंची निर्यात करतो, त्या निर्यातीचं मूल्य सुद्धा जर 10,000 कोटी असेल तर आपल्याला असं म्हणता येईल आयातीचं मूल्य, दृश्य वस्तूंच्या आयातीचं मूल्य आणि दृश्य वस्तूंच्या निर्यातीचं मूल्य जेव्हा समान होतं तेव्हा जो व्यापार तोल निर्माण होतो त्या व्यापार तोलाच्या संकल्पनेस समतोलित व्यापार शेष असं म्हटलं जातं. म्हणजे इम्पोर्ट व्हॅल्यू इज इक्वल टू एक्सपोर्ट व्हॅल्यू ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी समतोलित व्यापार शेष निर्माण होतो. अशा पद्धतीचा पहिला टप्पा किंवा पहिला प्रकार आपल्याला सांगता येईल. दुसरा प्रकार आपल्याला सांगता येईल तो म्हणजे की अनुकूल व्यापार शेष. दुसरा टप्पा आपल्याला काय सांगता येईल, अनुकूल व्यापार शेष. या अनुकूल व्यापार शेषाचा अर्थ काय सांगता येईल, 1 वर्षाच्या कालावधीत संबंधित एखाद्या देशाने ज्या काही दृश्य वस्तूंची आयात केली असेल त्या दृश्य वस्तूंच्या आयातीचं मूल्य आणि दृश्य वस्तूंच्या निर्यातीचं मूल्य या दोन्हीतील तफावत जर ती पॉझिटिव्ह असेल म्हणजे धनात्मक असेल तर त्याला अनुकूल व्यापार शेष असं म्हणतात. म्हणजेच या भागामध्ये समजा भारतानं 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 10,000 कोटी रुपयांची आयात केलेली असेल आणि समजा भारतानं 12,000 कोटी रुपयांची निर्यात केलेली असेल तर आपल्याला असं सांगता येईल की निर्यातीचं दृश्य वस्तूंच्या निर्यातीचं मूल्य हे दृश्य वस्तूंच्या आयात मूल्यापेक्षा अधिक आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की इम्पोर्ट व्हॅल्यू इज लेस दॅन एक्सपोर्ट व्हॅल्यू. म्हणजे निर्यातीचं मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त आहे तेव्हा जो व्यापार शेष निर्माण होतो त्या व्यापार शेषाला अनुकूल व्यापार शेष असं म्हटलं जातं. तिसरा टप्पा यामध्ये जो मानला जातो तो विद्यार्थी मित्र हो अशा पद्धतीचा आहे, त्याला आपण प्रतिकूल व्यापार शेष असं आपण नाव देणार आहोत. प्रतिकूल व्यापार शेष. प्रतिकूल व्यापार शेष याचा अर्थ असा, संबंधित देशाने 1 वर्षाच्या कालावधीमध्ये समजा आयात मूल्य त्याचं जास्त आहे म्हणजे ज्या दृश्य वस्तूंची आयात केली जाते त्या दृश्य वस्तूंच्या आयात मूल्य हे जास्त आहे. म्हणजे समजा ते 10,000 कोटी रुपये आहे आणि संबंधित देशाने जी काही निर्यात केली असेल दृश्य वस्तूंची फक्त निर्यात केली असेल त्या दृश्य वस्तूंच्या निर्यातीचं मूल्य म्हणजेच एक्सपोर्ट व्हॅल्यू ही जर समजा 8,000 कोटी रुपयांची असेल तर आपल्याला असं सांगता येईल की आयातीचं मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा जास्त आहे. तेव्हा जो व्यापार निर्माण होतो, जो व्यापार शेष निर्माण होतो तो
प्रतिकूल स्वरूपाचा आहे, निगेटिव्ह स्वरूपाचा आहे, ऋणात्मक स्वरूपाचा आहे, त्याचं मूल्य उणे येते, अशा वेळेला आपल्याला प्रतिकूल व्यापार शेष असं संबोधता येईल. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, पहिल्यांदा आपण व्यवहार तोलाची संकल्पना अभ्यासत असताना त्यातला पहिला टप्पा व्यापार तोल हा अभ्यासलेला आहे. व्यापार तोलाचा अर्थ अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचा झाला तर तो आपल्याला दृश्य वस्तूंचा व्यापार म्हणून सांगता येईल. म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये संबंधित देशाने डोळ्याने दिसणाऱ्या प्रत्यक्ष दृष्टिक्षेपात असलेल्या वस्तूंचा, जड वस्तूंचा जो व्यापार केलेला असतो त्याला दृश्य वस्तूंचा व्यापार, त्याला व्यापार तोल असं म्हणायचं. आणि मग या व्यापार तोलामध्ये आपण एकूण 3 संकल्पना मांडलेल्या आहेत. एक समतोलित व्यापार शेष, दुसरी अनुकूल व्यापार शेष आणि तिसरी प्रतिकूल व्यापार शेष होय. विद्यार्थी मित्र हो, हा व्यवहार तोलाचा म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंटचा पहिला टप्पा आपल्याला सांगता येईल. तर पहा, यामध्ये आपल्याला दुसरा टप्पा किंवा व्यवहार तोलाचा अर्थ आपल्याला मांडायचा आहे. व्यवहार तोलाला इंग्रजीत बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतात, म्हणजेच त्याला आपण BOP असं नाव देणार आहोत. बॅलन्स ऑफ पेमेंट. पहिल्यांदा आता जी संकल्पना अभ्यासली तिला आपण काय म्हटलंय? बॅलन्स ऑफ ट्रेड. आता आपण काय संबोधणार आहोत? बॅलन्स ऑफ पेमेंट. व्यवहार तोल. तर व्यवहार तोलाचा अर्थ सांगत असताना 1 वर्षाच्या कालावधीमध्ये दृश्य वस्तू आणि अदृश्य वस्तू आणि सेवांचा जो 1 वर्षाच्या कालावधीत व्यापार केला जातो त्या व्यापारातून निर्माण होणाऱ्या येण्या देण्यांचं हिशेबपत्रक किंवा ताळेबंद म्हणजे व्यवहार तोल होय. म्हणजेच 1 वर्षाच्या कालावधीमध्ये दृश्य वस्तू आणि अदृश्य वस्तू म्हणजे ज्या डोळ्यांनी दिसणार नाही अशा प्रकारच्या ज्या सेवा असतील त्या वस्तू आणि सेवांचा व्यापार ज्या ठिकाणी केला जातो त्याला आपण व्यवहार तोल असं आपण म्हणणार आहोत. बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे यामध्ये ताळेबंद तयार करत असताना दोन्ही बाजू, जमा खर्चाची बाजू आणि जमेची बाजू आणि खर्चाची बाजू, ह्या दोन्ही बाजू मांडत असताना आपण दृश्य वस्तू आणि अदृश्य वस्तूंच्या स्वरूपात जी काही येणी देणी निर्माण होतात त्या येण्या देण्यांचा एकत्रित व्यापार करणं किंवा एकत्रित मूल्य विचारात घेणं म्हणजे आयात मूल्य आणि निर्यात मूल्य यांचा एकत्रित जो विचार केला जातो त्याला, त्या ताळेबंदाला किंवा हिशेब पत्रकाला व्यवहार तोल असं म्हटलं जातं. या व्यवहार तोलाची 2 प्रकार मानले जातात. 2 खाती असतात. एक म्हणजे व्यवहार तोलाचं चालू खातं, ह्याला करंट अकाउंट असं म्हटलं जातं. करंट अकाउंट, याला करंट अकाउंट असं म्हटलं जातं. आणि दुसरं आहे त्याला कॅपिटल अकाउंट असं म्हटलं जातं. कॅपिटल अकाउंट असं म्हटलं जातं. म्हणजे पहिलं चालू खातं आणि दुसरं भांडवली खाते होय. म्हणजे आपल्याला पुन्हा एक प्रश्न तयार होईल. तो असा असेल की व्यवहार तोलामध्ये टिंबाटिंबा प्रकारची खाती असतात, तर 2 प्रकारची, एक चालू खाते, दुसरं भांडवली खाते. आणि मग या चालू खाते आणि भांडवली खात्यामध्ये जे येण्या देण्याचे व्यवहार होतात त्या येण्या देण्याच्या व्यवहारांचा समावेश होतो. आता पहा, आपण व्यवहार तोलाच्या चालू खात्यामध्ये नेमका कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो त्याची मांडणी आपल्याला या भागामध्ये करायची आहे. यामध्ये पहिलं असेल जे म्हणजे आयात मूल्य. म्हणजे समजा एखादा देश वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा ह्या जर काही तो आयात करत असेल तर त्या संबंधित देशानं विविध देशांकडून ज्या वस्तू आयात केलेल्या असतील त्या वस्तूंचं जे देणं असतं त्याला आपण आयात मूल्य असं म्हणतो. या आयात मूल्याचा समावेश होईल. नंबर 1. नंबर 2, कोणताही देश फक्त आयात करून थांबत नाही तर तो वेगवेगळ्या वस्तूंची निर्यात देखील करत असतो. आपल्याला ज्या वस्तूंचं उत्पादन होतं, ज्या सेवांचं आपण निर्मिती करू शकतो अशा वस्तू आणि सेवा जगभरातील अनेक देशांमध्ये पाठवण्याचं काम देखील केलं जातं. तेव्हा ज्या वस्तूंची निर्यात केली जाते
तेव्हा परदेशातील लोकांच्याकडून किंवा वेगवेगळ्या देशांकडून आपल्याला जी येणी असतात ती जी येणी आपल्याला मिळणं अपेक्षित असतं त्या येण्यांचं मूल्य म्हणजे निर्यात मूल्य होय, तर याचा समावेश करावा लागतो. सर्वात महत्वाचं आयातीपासून निर्माण होणारी देणी आणि निर्यातीपासून निर्माण होणारी येणी या दोन्हींचा समावेश चालू खात्यावरती केला जातो. हे अत्यंत महत्वाचं. त्याचबरोबर परदेशातील बँका आणि विमा कंपन्या सुद्धा काही सेवा पुरवत असतात. म्हणजे परदेशी कंपन्या, परदेशी बँका, परदेशी विमा कंपन्या आमच्या देशामध्ये जर काही सेवा देत असतील तर त्या सेवा ह्या अदृश्य स्वरूपाच्या असतात. त्यांना ती इतर व्यापार केल्यानंतर ती त्यांच्या देशाला जी देणी पाठवायची असतात त्यांचा समावेश यामध्ये केला जातो. त्याचबरोबर आपल्या देशातील काही बँका, विमा कंपन्या परदेशात व्यापार करत असतील आणि त्यांच्याकडून जर काही आपल्या देशाकडे येणी निर्माण होत असतील तर त्यांचाही समावेश केला जातो. म्हणजे देशातील बँका आणि परदेशातील बँका, देशातील विमा कंपन्या, परदेशातील विमा कंपन्या अशा प्रकारच्या ज्या सेवा देतात त्या सेवांचं मूल्य हे चालू खात्यावरती समावेश करावं लागतं. त्याचबरोबर आपल्या देशातील काही नागरिक परदेशामध्ये प्रवासाला जातात तर काही परदेशी नागरिक आपल्या देशामध्ये पर्यटक म्हणून आलेले असतात, प्रवासी म्हणून आलेले असतात. तेव्हा त्यातून जी येणी देणी निर्माण होतात त्यांचाही समावेश चालू खात्यामध्ये करावा लागतो. हा एक भाग पुन्हा आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर काही अनिवासी असतात. अनिवासी याचा अर्थ परमनंट नागरिकत्व म्हणजे कायमस्वरूपी नागरिकत्व एका देशात असणं आणि तात्पुरतं नागरिकत्व दुसऱ्या देशामध्ये स्वीकारलेलं असतं. तेव्हा त्या दुसऱ्या देशामध्ये नागरिकत्व स्वीकारल्यानंतर तिथे राहून जो व्यवसाय केला जातो आणि तिथून जे मूल्य पाठवलं जातं ते अनिवासी नागरिकांनी पाठवलेलं मूल्य असेल त्या मूल्याचा देखील यामध्ये समावेश करावा लागतो. त्याचबरोबर परकीय मदत म्हणजे दुष्काळ पडणं, भूकंप येणं, महामारीसारखं संकट येणं, अशा वेळेला एखाद्या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत असेल तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक किंवा वेगवेगळ्या वित्तीय संस्था, वेगवेगळे देश मोठ्या प्रमाणावरती आर्थिक मदत करतात. ही जी आर्थिक मदत केलेली असेल ती चालू खात्यावरती घ्यावी लागते. या मदतीला कोणतंही व्याज द्यावं लागत नाही. हे अत्यंत महत्वाचं असतं. त्याचबरोबर काही कंपन्या, परदेशी कंपन्या आपल्या देशामध्ये गुंतवणूक करतात. ते जे उत्पन्न मिळवतात, गुंतवणुकीपासून मिळालेलं जे उत्पन्न असेल, लाभांश असेल, तो आपल्या देशामध्ये नेतात. त्याचा समावेश करावा लागतो. आपल्या देशातल्या कंपन्या परदेशामध्ये जे काही गुंतवणूक करतात त्याचाही या ठिकाणी समावेश करणं अपेक्षित असतं. म्हणजे चालू खात्यावरती या संबंधित बाबींचा समावेश करणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं. त्याचबरोबर काही वाहतूक पासून मिळालेलं उत्पन्न असेल, मग जलमार्गाची वाहतूक असेल, विमान वाहतूक असेल, अशा वेगवेगळ्या वाहतुकीपासून जे काही उत्पन्न मिळतं त्याचा देखील समावेश करावा लागतो. व्यवहार तोलाचं हे झालं चालू खातं. आता आपल्याला अभ्यासाचं आहे ते म्हणजे भांडवली खातं. होय, तर व्यवहार तोलाचं दुसरं खातं भांडवली खातं त्याला कॅपिटल अकाउंट असं म्हणतात. तर कोणताही देश आर्थिक विकास करत असताना मोठ्या प्रमाणावरती त्याला आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी व्हावं लागतं. तेव्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, मग जागतिक बँक, नाणेनिधी, युनो, सार, अनेक अशा ज्या काही वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्था आर्थिक कर्ज देत असतात. त्याचबरोबर वेगवेगळे देश कर्ज देत असतात. तेव्हा त्या देशांनी दिलेली जी काही कर्ज असतील त्या कर्जांचा समावेश भांडवली खात्यामध्ये केला जातो. यामध्ये अल्पकालीन कर्जे असतात, म्हणजे काही तात्पुरत्या स्वरूपाची 1-2 वर्षाच्या मुदतीची काही अल्पकालीन कर्जे ही देवाणघेवाण केलेली असते. तेव्हा या कर्जावरील व्याज आणि कर्जाचा हप्ता हा परतफेड करावा लागतो. ते भांडवली खात्यावरती घ्यावं लागतं. त्याचबरोबर काही दीर्घकालीन कर्जे असतात, म्हणजे दीर्घकाळामध्ये 20 वर्ष, 25 वर्ष अशा प्रदीर्घ कालावधीसाठी देखील मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेतलेले असतात. या कर्जांचं देखील नोंदी ह्या भांडवली खात्यावरती कराव्या लागतात. काही अधिकृत स्वरूपाची कर्ज ही घेतलेली असतात. अशा वेगवेगळ्या कर्जांच्या स्वरूपात जी रक्कम घेतलेली असेल
त्याची नोंद करावी लागते, किंवा आपल्या देशानं अशा स्वरूपाची कर्जे जर इतर देशांना दिलेली असतील तर त्यांच्याही नोंदी येण्या देण्याच्या बाजूला कराव्या लागतात. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, आपल्याला या भागामध्ये पहिला टप्पा, यामध्ये आपण दुसरा टप्पा अजून एक करणार आहोत, पण पहिल्या टप्प्यामध्ये एवढा भाग अभ्यासलेला आहे. पुन्हा एकदा पहा, आपण काय काय अभ्यासलं. व्यापार तोल आणि व्यवहार तोल. व्यवहार तोलाची एक शाखा किंवा एक छोटासा प्रकार म्हणजे व्यापार तोल होय. त्याला आपण बॅलन्स ऑफ ट्रेड असं म्हटलंय. व्यापार तोलामध्ये फक्त दृश्य वस्तूंचा व्यापार केला जातो आणि त्याचं आयात मूल्य, निर्यात मूल्य एवढ्याचाच विचार येण्या देण्याच्या बाजूमध्ये घेऊन व्यापार तोल मांडला जातो. व्यवहार तोलामध्ये मात्र दृश्य आणि अदृश्य वस्तू आणि सेवांच्या व्यापारांचं जी येणी देणी निर्माण होतात त्याच्या हिशेब पत्रकाला आपण व्यवहार तोल म्हणतो. म्हणजे व्यवहार तोलामध्ये दृश्य आणि अदृश्य वस्तू आणि सेवांचा विचार होतो. व्यापार तोलामध्ये फक्त दृश्य वस्तूंचा विचार होतो. एवढा भाग आपण समजून घ्यावयाचा आहे. तेव्हा व्यापार तोलाच्या पुन्हा 3 संकल्पना आपण म्हणलेल्या आहेत. समतोलित व्यापार शेष म्हणजे ज्या ठिकाणी निर्यातीचं मूल्य आणि आयातीचं मूल्य समान होतं त्याला समतोलित व्यापार शेष म्हणा. अनुकूल व्यापार शेष म्हणजे ज्या ठिकाणी आयातीचं मूल्य कमी आणि निर्यातीचं मूल्य जास्त होतं तेव्हा आपली येणी जास्त असतात, देणी कमी असतात, तेव्हा अनुकूल व्यापार शेष निर्माण होतो. आणि तिसरा प्रकार, ज्यामध्ये आयातीचं मूल्य जास्त, निर्यातीचं मूल्य कमी असतं, तेव्हा आपली देणी जास्त असतात, येणी परकीयांच्याकडून कमी असतात, तेव्हा प्रतिकूल व्यापार शेष, उणे व्यापार शेष निर्माण होतो. त्याला प्रतिकूल व्यापार शेष असं म्हटलं जातं. व्यवहार तोलामध्ये आपण व्यवहार तोलाचा अर्थ अभ्यासला, त्यानंतर व्यवहार तोलाची 2 खाती अभ्यासली. त्यामध्ये चालू खाते आणि भांडवली खाते असे 2 प्रकार बघितले. चालू खात्यामध्ये आयातीचं मूल्य, निर्यातीचं मूल्य, बँका, विमा कंपन्या किंवा वेगवेगळ्या वित्तीय संस्थांनी जी येणी देणी निर्माण केली असतील त्याचा समावेश केला जातो. परकीय प्रवासी असतील, विद्यार्थी असतील, हे जर काही आपल्या देशामध्ये आले किंवा आपल्या देशातील विद्यार्थी, परकीय प्रवासी हे परदेशात गेले असतील तर त्यांच्यापासून निर्माण होणारी येणी देणी यांचा विचार केला जातो. काही अनिवासी लोक असतात, म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे लोक आपल्या देशामध्ये राहतात किंवा भारतीय लोक आपल्या कंपन्या परदेशात काढून तिथेही राहतात आणि तिथून जे काही आपला हिस्सा पाठवतात, आपल्या देशाला पाठवतात, त्याचाही समावेश चालू खात्यावरती केला जातो. त्याचबरोबर परकीय मदत, वेगवेगळ्या देशांना नैसर्गिक किंवा मानवी संकट, युद्ध असेल, भूकंप असेल, दुष्काळ असेल, अशा वेळेला जी काही संकट निर्माण होतात तेव्हा अर्थव्यवस्था कोसळते, त्यांना सावरण्यासाठी जी मदत केली जाते त्याला परकीय मदत. याला कोणतंही व्याज आकारलं जात नाही, मात्र ही मदत परतफेड करण्याच्या बोलीवरती असते. ती एक परकीय मदत घ्यावी लागते. त्याचबरोबर गुंतवणुकीपासून मिळणारं उत्पन्न असेल आणि वाहतूक किंवा इतर सेवा सुविधा ज्या काही दिलेल्या असतील त्यांच्यापासून मिळणारं उत्पन्न हा देखील व्यवहार तोलाच्या चालू खात्याचा भाग ठरतो. आणि भांडवली खात्यामध्ये अल्पकालीन कर्जे असतील, दीर्घकालीन कर्जे असतील, ही अधिकृत स्वरूपात घेतलेली जी काही कर्ज असतील त्या सगळ्यांचा समावेश भांडवली खात्यामध्ये केला जातो. आणि मग चालू खाते आणि भांडवली खाते या दोन्हींचा एकत्रित विचार करून हिथं व्यवहार तोल हा भाग मानला जातो. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या पहिल्या या लेक्चरमध्ये आपण व्यापार तोल आणि व्यवहार तोलाच्या या दोन्ही संकल्पना या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. जर तुम्हाला यामध्ये काही अडीअडचणी वाटल्यास त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवाव्यात. धन्यवाद.